नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. खूप रिसर्च करून आज मी हा व्हिडिओ बनवायला बसलेलो आहे. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि पेन पेपर घेऊन बसा बाळांनो. ठीक आहे, मोकळे बसू नका, तुमचा काही फायदा होणार नाही. ठीक आहे, आणि आज बाळांनो आपण फिजिक्स बद्दल बोलणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी मधून ज्या विषयाचा हवा असेल प्लीज कॉमेंट करा. जसे 500 कॉमेंट्स कंप्लीट होतील मी लगेच त्या विषयाचा व्हिडिओ टाकून देईल बाळांनो. ठीक आहे, आणि आजचा व्हिडिओ मी गॅरंटी देतो, जर तुम्ही व्यवस्थित बघितला ना बाळांनो, 70 पैकी 70 मार्क आणण्यासाठी खूप जास्त मदत करेल आजचा व्हिडिओ. फक्त व्यवस्थित बघत राहा. ठीक आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर शिवांगी सरोते होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, लाल बटनवर क्लिक करून ठेवायचे, लगेच तुम्ही पण नेक्स्ट व्हिडिओचे विनर असू शकतात. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. चला बघूया बाळांनो, आता असा तुमचा फिजिक्सचा पेपर येणार आहे. ठीक आहे, आता प्रत्येक सेक्शन मधले मी तुम्हाला असे प्रश्न सांगणार आहे, असे टॉपिक सांगणार आहे जे 100% सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत बाळांनो, आणि त्याच्या मागचं मी रिझन सुद्धा सांगेल तुम्हाला. ठीक आहे, चला सुरू करूया. सगळ्यात पहिली गोष्टी तुम्हाला फॉर्मॅट माहिती हवा पाहिजे बाळांनो. ठीक आहे, कोणत्याही सब्जेक्टचा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, इंग्लिश, कोणत्याही सब्जेक्टचा कसे प्रश्न येणार आहेत, कोणत्या सेक्शन मध्ये किती मार्क येणार हे तुम्हाला तोंडी पाठ माहिती पाहिजे बाळांनो. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही त्या दिशेने अभ्यास करणार. आता मी तुम्हाला सिंपलची गोष्ट सांगतो बाळांनो. सेक्शन ए मध्ये 2 प्रश्न असतात बाळांनो, मेजर प्रश्न. पहिला तुमचा एमसीक्यू असतो, ज्याच्यात 10 प्रश्न असतात 10 मार्कासाठी. ठीक आहे, आणि दुसरा जो प्रश्न असतो तो व्हेरी शॉर्ट आन्सर प्रश्न असतो बाळांनो, जे तुम्हाला 8 प्रश्न येतात 8 मार्कासाठी. सिंपल गोष्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचंय. सेक्शन बी मध्ये काय असतं बाळांनो, 12 प्रश्न येतात, 12 पैकी 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न तुमचा 2 मार्काला असतो, 16 मार्काचा तुमचा सेक्शन झाला. सेक्शन सी मध्ये काय असतं, 12 प्रश्न येतात, 12 पैकी तुम्हाला 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न तुमचा 3 मार्काला असतो, 24 मार्काचा तुमचा सेक्शन झाला. आणि सेक्शन डी मध्ये काय असतं बाळांनो, तुम्हाला टोटल 5 प्रश्न येतात, 5 पैकी तुम्हाला 3 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न तुमचा 4 मार्काला असतो. अशा पद्धतीने तुमचा 12 मार्काचा झाला. अशा पद्धतीने जर तुम्ही काउंट करणार तर अशा पद्धतीचा तुमचा पेपर असतो 70 मार्काचा. पण तुमचा मार्क्स विथ ऑप्शन पेपर असतो 98 मार्काचा बाळांनो. जर ऑप्शनला आपण काउंट केलं तर 98 पैकी तुम्हाला फक्त 70 मार्क आणायचे, तरी तुम्ही 100% फिजिक्स मध्ये आणू शकता. 100 पैकी 100 पैकी फक्त 70 मार्क आणायचे. गोष्ट समजते? ठीक आहे, चला आता प्रत्येक सेक्शन मध्ये कोणते प्रश्न येतात याच्या आधी पण मी व्हिडिओ बनवलाय. ठीक आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त ऍक्युरेट गोष्टी तुम्हाला समजणार आहेत बाळांनो. पेन पेपर घेतला है ना, घेतला नसेल तर लगेच घ्या. ठीक आहे, चला सुरू करूया. पण त्याआधी अजून एक महत्वाची सूचना बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. लवकरच रजिस्ट्रेशन बंद होणार आहेत, लवकरात लवकर एनरोल करा. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात विद्यार्थ्यांचे, तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली बाळांनो. तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तिथूनच प्रश्न काय येतात, बोर्ड असं आहे का सांगून देता आम्हाला प्रश्न, अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल स्टेट अँपियर्स लॉ, हा प्रश्न तुमचा 10 वेळा रिपीट झालाय, 11 वेळा रिपीट होण्याची शक्यता किती आहे, सगळ्यात जास्त आहे, म्हणून तो प्रश्न तुमचा टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. अशा पद्धतीने मी गॅरंटी देतो बाळांनो, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, 12वीचा स्कोर प्रत्येक ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी 90-95 टक्केवारी स्कोर केलेली आहे. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, चला आता सेक्शन ए मध्ये जेव्हा जातो आपण बाळांनो. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार हे प्रश्न कसले आहेत, हे हा पेपर येणार आहे का? नाही, हे प्रश्न हा एक सॅम्पल पेपर आहे बाळांनो. काय हा सॅम्पल पेपर आहे. ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगतो सेक्शन ए मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत बाळांनो. एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे. एक प्रश्न कशावरती असणार आहे बाळांनो, तुमचा मोमेंट ऑफ इनर्शियावरती. आता थोडाफार सुद्धा तुम्ही अभ्यास जर केला असेल बाळांनो, थोडासा अभ्यास, तर मोमेंट ऑफ इनर्शियावरती काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बाळांनो. एक तर मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला डिस्कच्या विचारतील, रॉडचा विचारतील, तुम्हाला डिस्क सिलेंडरचा विचारतील, कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला विचारतील. टोटल 6 मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत, तेवढे लर्न करून ठेवा बाळांनो प्लीज. हा एक प्रश्न तुमचा पक्का येणार आहे 1 मार्कासाठी, पक्का. ठीक आहे, चला त्यानंतर प्रश्न कोणता येईल बाळांनो, त्यानंतर एक प्रश्न तुमचा पक्का येणार आहे बाळांनो युनिट डायमेन्शन मधून. युनिट अँड डायमेन्शन, MLT मध्ये तुम्हाला डायमेन्शन लिहायचे असतात आणि युनिट तुम्हाला प्रत्येक याचं माहिती पाहिजे. आता युनिट डायमेन्शन मधून कशावरती प्रश्न विचारू जाऊ शकतो बाळांनो, सगळ्यात जास्त चान्सेस आहेत कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं तुम्हाला युनिट अँड डायमेन्शन माहित पाहिजे. खूप जास्त एक्सपेक्टेड प्रश्न आहे, गॅरंटी देतो हा प्रश्न तुम्हाला करून ठेवायचा आहे, गॅरंटी देतोय मी. ठीक आहे, त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया 2 प्रश्न झाले. त्यानंतर एक प्रश्न मी सांगतोय बाळांनो तुम्हाला, आयोनायझेशन एनर्जीवरती एक प्रश्न पक्का येणार आहे. आयोनायझेशन एनर्जीवरती हा 3रा प्रश्न झाला. आयोनायझेशन एनर्जी कोणत्या चॅप्टर मध्ये बाळांनो, तुमचा स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये. ठीक आहे, हा एक प्रश्न पक्का येणार आहे तुम्हाला. आयोनायझेशन एनर्जी कशाची पण विचारू जाऊ शकते. तुमचे सिरीज आहेत ना
बाल्मर सिरीज, पाश्चन सिरीज, ठीक आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲटमची तुम्हाला आयोनायझेशन एनर्जी विचारली जाऊ शकते. ठीक आहे, खूपच फेमस प्रश्न आहे, या प्रश्नाला तुम्हाला करून ठेवायचं आहे बाळांनो. ठीक आहे, हे 3 प्रश्न झाले. चौथा प्रश्न याच्यात कशात येऊ शकतो बाळांनो? चौथा प्रश्न याच्यात येणार आहे तुमचा इंडक्टन्सचा. इंडक्टन्स कोणत्या चॅप्टरमध्ये आहे बाळांनो? थोडा अभ्यास केला आहे का तुम्ही इंडक्टन्स वरती? EMI चॅप्टरमध्ये इंडक्टन्स वरती एक MCQ पक्का येणार आहे. एक्झॅक्ट क्वेश्चन कुठे भेटेल बाळांनो तुम्हाला? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. कोणते प्रश्न येणार आहेत? सिमिलर प्रश्न तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर 5वा प्रश्न काय येऊ शकतो बाळांनो? इथं एक बुलियन एक्सप्रेशन वरती प्रश्न पक्का येणार आहे बाळांनो. बुलियन एक्सप्रेशन. आता तुम्ही म्हणणार मॅथचा प्रश्न इथं कसं काय? बुलियन एक्सप्रेशन तुमचं कशात आहे बाळांनो? सेमी कंडक्टर मध्ये तुमचं बुलियन एक्सप्रेशन आहे की नाही? त्याच्यात तिथला एक प्रश्न तुमचा पक्का येणार आहे बाळांनो. ठीक आहे, आणि त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा खूप फेमस प्रश्न थर्मो प्रोसेसेस वरती. थर्मो प्रोसेसेस कोणत्या आहेत सांगा रे बाळांनो मला? कोणत्या थर्मो प्रोसेसेस सांगा? आयझोथर्मल, आयझोबारिक, आयझोकोरिक, या सगळ्या तुमच्या काय थर्मो प्रोसेसेस? कोणती एक विचारली जाईल तुम्हाला. ठीक आहे, त्याचं मिनिंग विचारलं जाईल तुम्हाला कोणत्या तरी फॉर्म मध्ये MCQ येणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार एक्झॅक्ट प्रश्न कसं काय? तेव्हा तुम्ही आम्हाला एक्झॅक्ट प्रश्न सांगा. एक्झॅक्ट प्रश्नासाठी आपला टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स आहेच बाळांनो, तिथून तुम्ही रेफर करू शकता. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. आता हा झाला आपला कंप्लीट सेक्शन आहे बाळांनो. आता वळूया आपण सेक्शन बी कडे. आता कशात जायचंय आपल्याला? सेक्शन बी मध्ये. सेक्शन ए चा दुसरा पार्ट राहिला ना. सेक्शन ए मध्ये काय असतो आपला? सेक्शन ए मध्ये काय असतं बाळांनो? एक ए पार्ट असतो आणि एक बी पार्ट असतो बाळांनो. ए पार्ट काय असतो तुमचा? MCQs असतात सगळे. आणि बी पार्ट काय असतो बाळांनो तुमचा? व्हेरी शॉर्ट आन्सर असतात. किती येतात? 8 व्हेरी शॉर्ट आन्सर येतात. आता तुम्ही म्हणणार व्हेरी शॉर्ट आन्सर काय प्रश्न येऊ शकतो? एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे बाळांनो थर्मो सिस्टम वरती. आता तुम्ही म्हणणार पहिल्या बी याच्यात तुम्ही थर्मो प्रोसेसेस सांगितलं, आता थर्मो सिस्टम सांगताय. थर्मो प्रोसेसेस आणि थर्मो सिस्टम वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत बाळांनो. थर्मो सिस्टम कोणत्या आहेत तुमच्या सांगा मला? थर्मो सिस्टम कोणत्या आहेत? सराउंडिंग आणि सिस्टम या तुमच्या 2 थर्मो प्रोसेसेस आहेत. सराउंडिंग अँड सिस्टम या दोघांमधला तुम्हाला 1 लाईनर डिफरन्स येऊ शकतो किंवा दोघांची डेफिनेशन तुम्हाला लिहायची असेल अर्ध्या मार्काला. ठीक आहे, फिक्स प्रश्न तुमचा. दुसरा प्रश्न कुठून येऊ शकतो बाळांनो तुमचा? दुसरा प्रश्न इथे येणार आहे तुमचा कोणत्याही गोष्टीची डेफिनेशन विचारली जाईल ऑसिलेशन मधून. ऑसिलेशन मध्ये आता कोणत्या गोष्टीची डेफिनेशन विचारली जाऊ शकते बाळांनो? एक म्हणजे तुमचा अँप्लिट्यूड, एक म्हणजे तुमचं फ्रिक्वेन्सी आणि एक म्हणजे तुमचा टाइम पिरियड. या तिघांपैकी एक डेफिनेशन पक्की येऊ शकते. आता तुम्ही म्हणणार एक्झॅक्ट प्रश्न तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल आणि या तिघांची डेफिनेशन आपण टाकलेली टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. आता तुम्ही म्हणणार या तिघांमध्ये पण कोणती येणार आहे ते सांगा. मी नाही सांगू शकत, कोणीच सांगू शकत नाही, पण हे येणार आहे हे मी सांगू शकतो कारण सगळ्यात जास्त रिपीट झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर एक क्वेश्चन तुमचा पक्का येणार आहे बाळांनो PNP ट्रान्झिस्टर वरती. कशावरती? PNP ट्रान्झिस्टर वरती. PNP ट्रान्झिस्टर कुठे आहे बाळांनो सांगा मला? कोणत्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे हा? आहे तुमचा सेमी कंडक्टर मधला. PNP ट्रान्झिस्टर वरती कशा पद्धतीचा प्रश्न येणार आहे हे तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटूनच जाईल. ठीक आहे, आता हे झाले आपले 3 प्रश्न. अजून कशात प्रश्न येऊ शकतो बाळांनो? चौथा प्रश्न ईडीज करंट वरती एक प्रश्न पक्का येणार आहे बाळांनो. हे सॅम्पल पेपर मध्ये सुद्धा टाकलेला आहे त्यांनी, बघा. हे इथं बघितलंच नाही मी. ठीक आहे, सॉरी, जस्ट अ सेकंड. हा, ईडीज करंट मधून सुद्धा एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा असेल बाळांनो इथं पोटेन्शियल ग्रेडियंट वरती. पोटेन्शियल ग्रेडियंट कुठला चॅप्टर मधला प्रश्न आहे बाळांनो? हा इलेक्ट्रोस्टॅटिक मधला. ठीक आहे, एक प्रश्न पक्का असणार आहे. ठीक आहे, डेफिनेटली फॉर शुअर. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचा एक प्रश्न असणार आहे बाळांनो nth ऑर्बिट वरती. nth ऑर्बिट कशातला आहे बाळांनो? सेमी स्ट्रक्चर ऑफ ऍटम मधला. ठीक आहे, हे प्रश्न तुमचे फिक्स प्रश्न आहेत बाळांनो. आणि अजून एक प्रश्न राहिला तुमचा, हा 6 झाला. आता 7वा प्रश्न मी तुम्हाला सांगतोय. क्रिचॉफ्स लॉ पक्का विचारला जाणार आहे तुम्हाला. कशावरती विचारते? क्रिचॉफ्स लॉ तुमचा करंटचाही विचारू शकतात आणि तुम्हाला व्होल्टेजचाही विचारू शकतात. ठीक आहे, तर इथं I पण लिहून ठेवतो मी आणि V पण लिहून ठेवतो. ठीक आहे, प्लीज हे जे लिहितोय मी याला सिरियसली घ्या बाळांनो. मी गॅरंटी देतो 70 पैकी 70 तुम्ही काढू शकतात बाळांनो. 70 पैकी 70. ठीक आहे, टॉप 200 क्वेश्चन तुम्हाला खूप जास्त हेल्प करणार आहेत बाळांनो. ठीक आहे, चला आता आपण वळूया बाळांनो आपण नेक्स्ट सेक्शन वरती. नेक्स्ट सेक्शन कोणता आहे तुमचा? सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये कुठून प्रश्न येतील बाळांनो? एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे थर्मो लॉज वरती. आता तुम्ही म्हणणार थर्मो प्रोसेसेस सांगितल्या गेल्या, थर्मो सिस्टम सांगितल्या गेला, आता थर्मो लॉज काय असतात सांगा मला? 0th लॉ झाला तुमचा, फर्स्ट लॉ झाला तुमचा, सेकंड लॉ झाला, हे झाले तुमचे थर्मो लॉज बाळांनो. ठीक आहे, एक मार्काला 3 मार्काचा प्रश्न, सॉरी अर्ध्या मार्काला येऊ शकतो तुम्हाला 2 मार्काचा हा प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न कोणता असणार आहे बाळांनो तुमचा? एक प्रश्न मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. 100% हा क्वेश्चन येणार आहे बाळांनो. तिसरा प्रश्न तुमचा मी गॅरंटी देतो बाळांनो, हा येणार आहे तुमचा
डिग्री ऑफ फ्रीडम वरती. कशावरून? डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम कोणत्या चॅप्टरमध्ये आहे बाळांनो? डिग्री ऑफ फ्रीडम आहे तुमचा केटीजी. केटीजी वरून डिग्री ऑफ फ्रीडम तुम्हाला विचारली जाईल. 100% सांगतो प्रश्न येणार आहे. ठीक आहे. आता एक्झॅक्ट प्रश्न कशा फॉर्मॅटमध्ये असेल हा तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेलच बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे बाळांनो, व्हॅन डी ग्राफ जनरेटर. बघा इथं पण आलेला आहे व्हॅन डी ग्राफ जनरेटर. कोणत्या चॅप्टर मधला आहे सांगा? सांगा कोणत्या चॅप्टर मधला आहे व्हॅन डी ग्राफ? इलेक्ट्रोस्टॅटिक. ठीक आहे. एक प्रश्न पक्का असणार आहे. ठीक आहे. हा झाला चौथा. त्यानंतर तुमचा इथं एक प्रश्न असणार आहे बाळांनो, पाचवा, फुल वेव्ह रेक्टिफायर. कशामधला प्रश्न आहे बाळांनो हा? फुल वेव्ह रेक्टिफायर सांगा बरं मला कशामधला प्रश्न आहे? सेमी कंडक्टरचा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न तुमचा असणार आहे बाळांनो, पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटर कोणत्या चॅप्टर मध्ये आहे बाळांनो? तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक है ना. हे झाले तुमचे 5-6 प्रश्न सेक्शन बी मधून तुमचे येणार आहेत बाळांनो. ठीक आहे. आता वळूया आपण सेक्शन सी वरती. सेक्शन सी मध्ये जर बघणार बाळांनो, एक मी तुम्हाला प्रश्न गॅरंटेड सांगतो, जो दरवर्षी मी खूप ओरडून सांगतो. 3 डिफरन्सेस मधून एक डिफरन्स कोणताही विचारला जाऊ शकतो तुम्हाला. आता 3 डिफरन्सेस कोणते बाळांनो? डिफरन्सेसचा एक प्रश्न तर इथं पक्का असणार आहे, पण कोणते 3 डिफरन्सेस? पहिला डिफरन्स सांगू मी तुम्हाला, सिरीज किंवा पॅरललचा डिफरन्स. दुसरा डिफरन्स सांगू मी तुम्हाला, सेंट्रीपिटल किंवा सेंट्रीफ्युगल फोर्सचा डिफरन्स. आणि तिसरा डिफरन्स सांगू बाळांनो मी तुम्हाला, इलेक्ट्रोमॅग्नेट आणि परमनंट मॅग्नेट. या 3 आणि चौथा डी म्हणजे व्होल्ट मीटर आणि ॲमीटर. या 4 डिफरन्सेस मधून एक डिफरन्स पक्का विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. एक प्रश्न पक्का असणार आहे या 4 डिफरन्स पैकी. आता तुम्ही सांगणार एक्झॅक्ट कोणता असेल? एक्झॅक्ट आय डोंट नो, कोणालाच माहिती नाही एक्झॅक्ट. ठीक आहे. पण या 4 पैकी एक असेल का? डेफिनेटली टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एक्झॅक्ट क्वेश्चन पण तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. चला, हा एक पहिला प्रश्न झाला बाळांनो. दुसरा प्रश्न, तिथं पण असं नाही सांगणार मी की हा प्रश्न येणार आहे किंवा हा प्रश्न येणार आहे. याचा फॉर्मॅट काय असणार आहे हे तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये या 4च्या डिफरन्स टाकलेले आहेत आपण, कारण 4 मधून एक पक्का येणार आहे है ना. चला, त्यानंतर एक प्रश्न तुमचा लॉ ऑफ विस्कॉसिटी. 100% प्रश्न येणार आहे बाळांनो. लॉ ऑफ विस्कॉसिटी एक प्रश्न गॅरंटेड. विस्कॉसिटी कोणत्या चॅप्टर मध्ये आहे बाळांनो? सांगा बरं. फ्लुइड्स. ठीक आहे. हे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ऍटलीस्ट माहिती पाहिजे है ना. जर इतकं अननोन असणार, तुम्ही आम्हाला जे तुम्ही टॉपिक सांगताय ते कोणत्या चॅप्टर मधून आहे ते सुद्धा आम्हाला माहित नाही बाळांनो, तुम्हाला खूप अभ्यासाची गरज आहे. 15-15 तास अभ्यासाची गरज आहे तुम्हाला मग. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न तुमचा असेल बाळांनो, एक न्यूमेरिकल वर्क डन वरती फिक्स येणार आहे. वर्क डन वरती न्यूमेरिकल कुठून येतं? थर्मोडायनामिक्स मधून. कुठून? थर्मोमधून. पेन पेपरने लिहिताय ना, अदरवाईज यूज होणार नाही व्हिडिओचा. ठीक आहे. चौथा प्रश्न काय असणार आहे बाळांनो तुमचा? मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. खूप फेमस आहे. सीईटी मध्ये पण भरून प्रश्न विचारतात मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर वरती. मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर कोणत्या चॅप्टर आहे बाळांनो? मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंटचा हा प्रश्न आहे बाळांनो. 5वा प्रश्न तुमचा असणार आहे बाळांनो, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट है ना, वर्क आपला ऑप्टिक्स मधून. ठीक आहे. वेव्ह ऑप्टिक्स मधून. ठीक आहे. तर हे प्रश्न झाले बाळांनो तुमचे सेक्शन सी मध्ये. ओके. चला, आता आपण सेक्शन डी बघूया, माझा फेवरेट सेक्शन. आणि इथं मी गॅरंटेड सांगतो, जे प्रश्न सांगतो ना मी दरवर्षी तेच येतात. एक प्रश्न डायरेक्ट सांगू शकतो मी इथं प्रश्न कोणता येणार आहे. फेरीज ब्लॅक बॉडी. काय? फेरीज ब्लॅक बॉडी. दुसरा प्रश्न, वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड इट्स लेबल डायग्राम. 100% 4 मार्काला. हे 2 प्रश्न मी ओरडून दरवर्षी सांगतो बाळांनो. अल्टरनेटिव्ह विचारतात, एक वर्ष हा विचारतात, एक वर्ष हा विचारतात. वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर 100% गॅरंटी देतो. फेरीज ब्लॅक बॉडी 100% गॅरंटी देतो. ठीक आहे. दोघं प्रश्न आपण ऑलरेडी 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये हे पण टाकलेले आहेत. ठीक आहे. आता हे क्वचित प्रश्न मी तुम्हाला सांगतोय बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये असे प्रश्न टाकलेले आहेत, सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथून येतील. समजते गोष्ट? पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न सांगितला मी. तिसरा प्रश्न, कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमचं इक्वेशन, डेरिव्हेशन सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या असतील. कुठून रे बाळांनो? रोटेशनचा हा प्रश्न. त्यानंतर रोटेशनचा एक फेमस प्रश्न, कायनेटिक एनर्जीचं तुम्हाला पूर्ण डेरिव्हेशन लिहावं लागेल. कायनेटिक एनर्जीचं तुम्हाला डायग्रामचं तुम्हाला सगळ्या गोष्टी लिहायच्या असतील. हा पण प्रश्न कुठून? रोटेशन मधून. आता तुम्ही म्हणणार रोटेशन मधून हा पण प्रश्न येणार आहे, हा पण प्रश्न येणार आहे. या दोघींपैकी एक प्रश्न पक्का येणार आहे रोटेशन मधून. हा पण प्रश्न येणार आहे, हा पण प्रश्न, या दोघींपैकी एक प्रश्न पक्का येणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही सांगणार की या दोघींपैकी पण कोणता येणार आहे ते सांगा. हे सांगणं अवघड आहे. जर तुम्हाला युट्यूबवरती कोणी सांगताय तर ते तुम्हाला वेळ बनवतायत बेसिकली, है ना. या दोघांचा फॉर्मॅट कसा असणार आहे, कोणत्या पद्धतीने विचारणार आहे ते प्रश्न, हे तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील.
ठीक आहे. यानंतर अजून प्रश्न कुठून असू शकतो याच्यावरती, एक प्रश्न याच्यावरती असू शकतो बाळांनो, डी ब्रॉगली हायपोथेसिस. 100 प्रश्न बाळांनो 4 मार्काला डेफिनेटली मी सांगतो हा प्रश्न तुमचा येईल म्हणजे डी ब्रॉगली हायपोथेसिस. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न तुमचा असणार आहे बाळांनो, चौथा प्रश्न मी तुम्हाला सांगतो, एसी वरती डिटेल कन्स्ट्रक्शन अँड डायग्राम ऑफ एसी सर्किट. 100% सांगतो बाळांनो, करून ठेवा. आणि एक लास्ट प्रश्न माझा ऐकून जा बाळांनो, एक लास्ट प्रश्न तुमच्यासाठी एक ऐकून जा बाळांनो. पाचवा म्हणजे तुमचा फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन कोणता येणार आहे? फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. आता एवढे जे सॅम्पल पेपर जे रिलीज केले आहेत ना बोर्डाने, त्याचे सुद्धा जे महत्वाचे जे प्रश्न आहेत, जे येणारे प्रश्न आहेत, ते आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. आता तुम्ही म्हणणार आम्ही पीवायक्यूज पण करून टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स पण बनवून, गरज नाही. पीवायक्यू करायची गरज नाही जर तुम्ही टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये ऑलरेडी एनरोल केलेले आहेत. जर एनरोल नसणार तर एक तर एनरोल करा, एक तर लास्ट 7-8 वर्षाचे पीवायक्यूज करून जा बाळांनो. तुमचा तोटा नका करून घेऊ. मी असं नाही म्हणत टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स एनरोलच करा. नाही एनरोल करणार तर मागच्या 7 वर्षाचे पीवायक्यूज करून जा, मागच्या 7 वर्षाचे सॅम्पल पेपर करून जा. मी सांगतो बाळांना मॅक्झिमम रिपीट होतात तिथून. ठीक आहे. तर आज आपण पूर्ण फिजिक्सचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे बाळांनो. ठीक आहे ना. अजून असा एक व्हिडिओ तुमच्या फिजिक्सच्या पेपराच्या आधी अजून एक व्हिडिओ टाकणार आहे, ज्याच्यात मी अजून डिटेल गोष्टी सांगणार आहे. पण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये तुम्ही एनरोल पाहिजे बाळांनो. खूप जास्त मेहनत करून तो कोर्स बनवलाय आपण. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. नेक्स्ट सब्जेक्ट तुम्हाला कोणता हवाय? केमिस्ट्री हवाय, मॅथ्स हवाय, बायोलॉजी हवाय, कोणता हवाय? प्लीज कॉमेंट करा. ज्या आपण सब्जेक्टचे 500 कॉमेंट कंप्लीट होतील लगेच आपण तो व्हिडिओ अपलोड करून देऊ. ठीक आहे. नक्कीच कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.